काव्य शिको नमस्कार. नारायण नारायण. आज नारद जयंती आहे. महर्षी नारद जयंती. वैशाख आद्य प्रतिपदा. आज नारदांना आद्य वार्ताहर मानतात. आज आपल्याला घर बसल्या जगभरातल्या बातम्या आपण वाचतो, ऐकतो, दूरदर्शन पाहतो. त्या सगळ्या कोणीतरी वार्ताहर, पत्रकार त्या तिथपर्यंत पोचलेला असतो. तो आपल्याला दाखवत असतो, तो आपल्याला वाचून लिहित असतो, म्हणून ते आपल्याला वाचायला मिळतं किंवा समजतात. हेच जगातलं पहिलं काम त्रिखंडात भ्रमण करून महर्षी नारद करत होते. ते सुद्धा जगाच्या कल्याणासाठी. देवांच्या भोळेपणाचा, विशेषतः महादेवाच्या, शंकराच्या भोळेपणाचा फायदा असुर घेत होते. त्यांची तपश्चर्या करून त्यांच्याकडून वर घेत होते आणि ते मग त्यांनाच डोईजड होत होते किंवा साऱ्या मानवजातीस ते देवमाय धरणी ठाई करत होते, त्रास देत होते. मग त्यांचा नाश कसा करावा याची युक्ती देवांना त्या काळी नारद मुनीस सांगायचे. पण कधी कधी गैरसमजुतीने म्हणा किंवा कुणीतरी बोललं म्हणून चांगलं काम करणाऱ्याला पण टीका सहन करावी लागते. तसंच नारद सुद्धा, महर्षी नारद हे बदनाम झालेले आहेत. आपण त्यांना कळीचं नारद असं सहज म्हणतो किंवा आगलाव्या सुद्धा काही म्हणतात. तर नारद कळीचे नव्हते, कळ लावणारे नव्हते किंवा आगलावे नव्हते. ते करत होते ते जगाच्या कल्याणासाठी आणि ते आद्य वार्ताहर होते. हेच कवितेतून या नारदांचा थोडासा परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचे शीर्षक आहे महर्षी नारद. हा अभंग आहे. आता आपण अभंग ऐकूया. महर्षी नारद. देवांचा तो दूत आद्य वार्ताहर, देवांचा तो दूत आद्य वार्ताहर, त्रिलोकी संचार करत असे. ब्रह्मदेव आणि देवी सरस्वती, ब्रह्मदेव आणि देवी सरस्वती पुत्र ते मानिती नारदाशी. कृपाशीर्वादाने देवांच्या राक्षस, कृपाशीर्वादाने देवांच्या राक्षस त्यांना देती त्रास देवत्रस्त. राक्षसांच्या नाशा नारदांची युक्ती, राक्षसाच्या नासा नारदाची युक्ती. देव ऐकती देवर्षींचे, तत्व कला ज्ञान वाद संभाषण, तत्व कला ज्ञान वाद संभाषण, गायन कीर्तन ख्याती बहु. संतांचा संयम शिष्टाचार धर्म, संतांचा संयम शिष्टाचार धर्म जाणती ते वर्म ब्रह्मांडाचे. जगाच्या कल्याणा त्रैलोक्य भ्रमण, जगाच्या कल्याणा त्रैलोक्य भ्रमण. पदरी दूषण तरी आली, पदरी दूषण तरी आली. कळीचा नारद बोलतात कुणी, कळीचा नारद बोलतात कुणी. आगलाव्या कुणी म्हणतात. गळ्यामध्ये विणा, गळ्यामध्ये विणा, चिपळ्या हातात फिरे नाम गात नारायण. गळ्यामध्ये विणा, चिपळ्या हातात फिरे गात नाम गात नारायण. चिरंजीव एक मुत्सद्दी विद्वान, चिरंजीव एक मुत्सद्दी विद्वान. नारद पुराण ग्रंथ जाणा, नारद पुराण ग्रंथ जाणा. वैशाख हा मास, वैशाख हा मास आद्य प्रतिपदा. वंदितो नारदा जन्मदिनी, वंदितो नारदा जन्मदिनी. मित्रांनो, यापूर्वी मी काही वेळा उल्लेख केला आहे. आमचे गुरु ब्रह्मर्षी डॉक्टर पै वर्तक यांना अनेक देवतांची समाधीमध्ये, ध्यानामध्ये असताना दर्शन झालेले आहेत, स्पर्श झालेला आहे काही देवदेवतांचं. त्यांनी नारदाचं सुद्धा त्यांना दर्शन झालेलं आहे. त्यांनी नारदाच्या चिपळ्या विण्यांचा आवाजसुद्धा, हा स्वर्गीय आवाजसुद्धा ऐकलेला होता. त्यांनी नारद भ्रमण करताना पाहिलेलं आहे, दर्शन केलेलं आहे. ह्याची आज हे नारदाचं पुराण सांगताना किंवा अभंग वाचताना आठवण झाली. त्या महर्षी नारदांना आणि ब्रह्मर्षी वर्तकांना नमस्कार करून ही अभंग संपवतो. हा अभंग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नारद पोचवा. या चॅनलवर जवळजवळ 260 कविता आहेत. सवड असेल तसं ऐका. आणि कोणी चॅनलला नवीन असेल किंवा कोणाचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता परत एक भेटू मालवणी कविता घेऊन. धन्यवाद.